मित्रों सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी 9th स्टँडर्ड मॅथ्स सेकंड टॉपिक नंबर 6 सर्कल ह्या 6.2च्या अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. त्या अभ्यासवर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. खूप चांगलं सहकार्य करत आहात. 8वीचे सगळे टॉपिक्स 9वीचे सगळे टॉपिक्स 10वीचे सगळे हे अभ्यासक्रम आपण पूर्ण करत चाललेलो आहोत. आपण पाठीमागच्या तासाला जो भाग बघितला तो 6.1मधले काही एक्झरसाईजचा सराव केला. 6.2 करता रिक्वायर्ड असणारे 2 प्रॉपर्टीज आपण लर्न केल्या की एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. समान अंतरावरच्या जीवा एकरूप असतात. ह्याचं ॲप्लिकेशन बाळगणूक पडशी आपल्याला ह्या 6.2मध्ये करायचं आहे. चला तर मग एखादा एक्झरसाईज सॉल्व करत असताना आपल्याला या एक्झरसाईजच्या पूर्वी जो शिकलेला भाग असतो तो पुढं क्रमान्वित त्या शिकायचा असतो. सहज आरामात तुम्ही सोडवू शकाल असा प्रश्न आहे. सर्कल आहे, त्याच्यामध्ये 2 कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत. त्या दोन्ही कॉर्ड्स रेडियस ऑफ सर्कल इज 10 cm अँड 2 कॉर्ड्स आर हॅव्हिंग द व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द कॉर्ड्स असं विचारलेलं आहे. 2 कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत असे आणि असे. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स नक्की इक्वल डिस्टन्सवरती असतात. आणि मग इथं ही एक रेडियस जॉईन आहे हां, आणि हा याचा असा परपेंडिक्युलर असं ड्रॉन केला इथं असं. हे बघा असं परपेंडिक्युलरली याला असं जॉईन केलं असं इथं. त्यानंतर ह्याची कॉर्ड आहे ए बी. ह्या कॉर्डचं लेंथ आहे सी डी. सी डी असं कॉर्डचं लेंथ नाव असं आहे. आणि हा जो भाग आहे इथं असा हा एन हा सुद्धा याला असा रीतीनं हा परपेंडिक्युलर असा काढलेला आहे. इथं एन आहे, इथं एम आहे. आणि मग हे जे डिस्टन्स आहे काय बघा बरं, रेडियस ऑफ द सर्कल इज 5 cm. म्हणजे हे 5 cm असेल तर हे 5 cm असणार. त्या लेंथ ऑफ कॉर्ड्स आहेत ना त्याचं डिस्टन्स हा मिड पॉईंट आहे. हा परपेंडिक्युलर डाऊन काढल्यामुळे हा मिड पॉईंट आहे. आता महत्त्वाचा भाग होता की व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. हे ओ एम आणि ओ एन हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं इथं. आता हे दोन्ही इक्वल डिस्टन्सवरती असणार. परपेंडिक्युलर काढल्यामुळं ती जी कॉर्ड आहे ती बायसेक्ट होणार. ही टोटल कॉर्ड ए बी आहे ना ती 16 दिल्या बघा. देअरफॉर ए एम आणि बी एम हे जे होणार ना बी एम हे दोन्ही याचं बी एम हे दोन्ही ह्याचे हाफ होणार. ह्याचे 2 इक्वल पार्ट होणार. त्यामुळे हे 8 होणार बघा. हे 8 होणार. आणि हे जे रेडियस दिले रेडियस 5 नाही आहे, हे 10 आहे. हे पण 10 आहे. आणि व्हॉट इज डिस्टन्स ओ एम किंवा ओ एन असं विचारले. हे पण 8 असणार, हे पण 8 असणार, हे पण 8 असणार असं ते फॉर्म आहे. आपण ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जाऊया. आणि हे आपल्याला ओ एम आता शोधायचं आहे. 2 जीवा केंद्रापासून समान अंतर असतात. वर्तुळकेंद्रातून टाकलेल्या लंबाने जीवा दुभागते, त्याचे 2 सारखे भाग होतात. हे पण आपल्याला इथं सॉल्व करायचं होतं. म्हणजे हे ए एम बी एम हे 16चा निम्मा 8 होणार. ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मार्क्स रिझर्व आहेत. हेही आपल्याला यायला पाहिजे होतं. आणि मग आपण पायथागोरसच्या प्रमेयाचं ॲप्लिकेशन काटकोन त्रिकोण, हा जो काटकोन त्रिकोण आहे ओ एम बी मध्ये असं करायचं होतं. आणि तर पायथागोरसचं प्रमेय वापरायचं होतं. इथं कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. तत्पूर्वी वर्तुळ केंद्रातून टाकलेल्या लंबाने जीवेचे 2 समान भाग काय होतात ते इक्वलचा थेरम होता तो आपल्याला बघायचा होता. आणि मग आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कर्ण म्हणजे ओबीचा वर्ग बरोबर. हां, ह्या 2 बाजू म्हणजे कोणाचा घेऊया सांगा, एम बीचा वर्ग घेऊया आणि ओ एमचा वर्ग घेऊया. ओ एमचा वर्ग असं घेऊया. ओ बी ही रेडियस असणार. काटकोन त्रिकोणाच्या काटकोनासमोरील बाजू होणार. इथं बाळनो हा 10चा वर्ग आपल्याला घ्यावा लागेल. एम बी ही कॉर्ड सगळी 16ची दिल्या. त्याच्या निम्म ए एम आणि बी एम किंवा एम बी हा त्या 16च्या निम्म असणार. म्हणजे तो 8चा वर्ग होणार. आणि ओ एम दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर अँड मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड परपेंडिक्युलर डाऊन फॉर्म. हे द शॉर्टेज डिस्टन्स हे त्याचं हा होता. असं आपल्याला आता सॉल्व करावं लागेल. हा या गणिताचा मुख्य भाग असा होता. एकदम सोपं आहे. 2 जीवा एकरूप आहेत, त्याचे 2 समान भाग होणार टाकलेल्या लंबामुळे. आणि मग आपल्याला हे पुढं सॉल्व करता येणार. पुढे सॉल्व करूया. 100 64 एक्स वर्ग. 100मधून 64 मायनस होतील, एक्स वर्ग राहील. त्याचं वर्गमूळ आता काढावं लागेल. एक्स बरोबर 6 येणार. आणि हे जे डिस्टन्स आहे ओ एम आणि एम बी ओ एन हे दोन्ही इक्वल असणार. त्या जीवा एकरूप असतात, त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे याचा आन्सर लिहित असताना बाळनो ओ एम इज इक्वल टू ओ एन बोथ आर 6 cm. पायथागोरस ट्रिपलेट 3 4 5चं डबल झाले. आणि ह्या
7, 6, 8, 10 अशा काही संख्या आपल्याकडे तयार होतात. असं काही सोपे सम्स नवीन जॉईन झालेल्या मुलांना रिक्वेस्ट आहे की पहिल्यापासूनचे बाळांनो हा लेसन्स पूर्ण बघा, टोटल अभ्यासक्रम बघा, रिव्हिजन करून घ्या. सर्कल हा लेसन अवघड बिलकुल नाही, पण तो समजला पाहिजे. वर्तुळ केंद्रापासून टाकलेल्या लंबाने जीवा दुभागते व मध्यबिंदू हा तो वर्तुळाच्या केंद्रावर टाकलेला हा मध्यबिंदू असतो. हे थेरमची ओळख आपण पाठीमागच्या ह्याच्या लेसनमध्ये करून घेतले. त्याचं ॲप्लिकेशन करत राहा, त्याचे युजेस करत राहूया. ठीक आहे बाळांनो, असेच काही सोपे सम्स पुढचे आहेत. पण असे फिगर बघितली, सर्कल दिसत असलं तर त्यातला राईट अँगल चूज करायचा आहे आणि राईट अँगल चूज करून पायथागोरसचा प्रमेय यूज करायचा आहे. पायथागोरसचा भरपूर सराव तुम्हाला झाला, याच्यापूर्वी सराव झाला आहे की न झाला आहे हे जरा संशयास्पद भाग आहे. म्हणजे आपण प्रॅक्टिस केली, फार कमी दिवस तुम्हाला मिळाले ऑनलाईन म्हणजे तासाच्यासाठी सरांच्या बरोबर चर्चा करून, तरीसुद्धा बाळांनो आपल्याला ते अभ्यासाच्या फेजमध्ये राहायला पाहिजे. पुढचं शिक्षण 9वीच्या मुलांना हार्टली रिक्वेस्ट आहे बाळांनो की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 10वीचे सगळे टॉपिक्स आपण व्यवस्थितरित्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या अर्थी तुमच्या टीचर्सनी आमच्या गणित मैत्रीला जॉईन होण्याची परवानगी दिली, याचा अर्थ त्यांनाही ते कुठेतरी पटलं आहे. पालकांच्या दृष्टिकोनातून आपण हे सॉल्व करत असताना, अभ्यास करत असताना नीटपणे अभ्यासच करत असला पाहिजे. आता सेकंड सर्कल आहे. इथंही 2 कॉन्गरंट असणाऱ्या 2 कॉर्ड्स दिलेत. कॉन्गरंट कॉर्ड्स असतील तर त्या इक्वल डिस्टन्सवरती असतात. इक्वल डिस्टन्स हे परपेंडिक्युलर, म्हणजे ते शॉर्टेज डिस्टन्स हे परपेंडिक्युलर असतं. इथंही पुन्हा ओ आहे, इथं असं हा असा परपेंडिक्युलर काढला, याच्यावरती असा, याच्यावरती एक परपेंडिक्युलर काढला असा, याच्यावरती यम हित आहे, एन हित आहे, त्यामुळे ह्याचंही बायसेक्शन होणार. ही रेडियस दिली आहे त्यांनी. ह्याचं नाव पुन्हा ए बीचं आहे. ह्या कॉर्ड्स अशा काढलेत बघा, ए बी सी डी, आणि हे बाळांनी इथं दिले. आता हे शॉर्टेज डिस्टन्स किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स हे 5 cm दिले, रेडियस 13 दिल्या, आणि ह्या कॉर्डची लेंथ किती असेल, फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड्स असं विचारले. ह्या 2 जीवा एकरूप आहेत, ए बी आणि सी डी, ते पण द्यायला सांगितले. इन द सर्कल हॅव्हिंग द रेडियस इज 30 cm, 2 इक्वल कॉर्ड्स नेम्ड ॲज ए बी अँड सी डी, अँड देन डिस्टन्स ऑफ बिटवीन दीज 2, हे दोन्ही इक्वल असल्यामुळे हे पण सारखं असणार आहे. ही सुद्धा रेडियस 13चीच असणार आहे. इक्वल डिस्टन्स, बायसेक्शन, ह्या सगळा भाग इथं आला होता. आता इथे बघा, हा भाग असं सॉल्व करावा लागेल. पुन्हा राईट अँगल ट्रायंगल OMB मध्ये जाऊया. हे डिस्टन्स आपण तात्पुरतं एक्स म्हणूया. पुन्हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे पायथागोरसचं थेरम यूज करूया. पायथागोरसच्या थेरममुळे MBची लांबी मिळेल. MB एवढाच AM असेल, आणि पुन्हा आपल्याला त्या कॉर्डची लेंथ किती असणार ते आपण सांगू शकतो. इथं पुन्हा काटकोन त्रिकोण OMB मध्ये, काटकोन त्रिकोण OMB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, काटकोन त्रिकोण हा 90चा आहेच. पायथागोरसचं प्रमेय फक्त काटकोन त्रिकोणामध्ये वापरायचं आहे. पायथागोरस सरांनी सांगितलेलं प्रमेय, पायथागोरसांचा एक ग्रेट सिद्धांत. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. कर्ण म्हणजे 90 अंश कोणासमोर बाजूला आपण कर्ण म्हणत असतो बाळांनो, हेही लक्षात घ्या. हे OB हा 90 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू असल्यामुळं त्याला कर्ण घ्यायचं आहे. कर्ण कुठलाही, कर्ण हा सर्वात मोठी त्या ट्रँगलमधली बाजू असते. आणि रिमेनिंग 2 साईड्स त्या कशाही घ्या, OMला पहिल्यांदा घ्या किंवा MBला पहिल्यांदा घ्या. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ह्याच्यामध्ये दिलेल्या किमती भरूया. 90च्या समोर असणारी ही जी रॅडियस आहे ती आता दिली, किती दिली बघा रॅडियस, दॅट इज OB हा आहे 13चा वर्ग. OM दॅट इज द डिस्टन्स टू द सेंटर फ्रॉम द मिड पॉईंट, हे परपेंडिक्युलर असल्यामुळे हे 2 कॉन्ग्रंट भाग होतात. आणि हा जो OM आहे त्याची लांबी आपल्याला 5चा वर्ग घ्यायचा आहे. MBसाठी माहिती नाही आहे. चला 13चा वर्ग करूया. 13चा वर्ग 13 गुणिले 13 169, 25 अँड x². किती सोपं आहे बघा, गणित खरंच सोपंच आहे, पण ते समजलं पाहिजे. यानंतर बाळांनो 169 वजा 25 बरोबर x² आलं. ह्यांची वजाबाकी करा. ह्याची वजाबाकी येते 144. बघा 9तनं 5 गेले 4 उरले, 6तनं 2 गेले 4 उरले, आणि 1 आता आपल्याला x² किंमत 144 आली. आपल्याला x² नको आहे, x पाहिजे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, दॅट इज x इज इक्वल टू हे 144चं जे स्क्वेअर रूट येईल ते येणार 12. आता सांगा हे 12 आलं म्हणजे कॉर्ड याची 12 झाली का? नाही, याची कॉर्ड 12 झालेली नाही आहे.
ही टोटल कॉर्ड बट perpendicular drawn OM is perpendicular to the AB, therefore that AB, that perpendicular bisect the AB. जेव्हा वर्तुळाच्या केंद्रातून जेव्हा आपण लंब टाकतो तेव्हा तिथे जीवेचे दोन भाग होतात. AM is equal to MB, both are equal to 12. हे इथं जर पायथागोरस थेरम वापरलं असतं तर हे सुद्धा 12 आलं असतं. इथं जर पायथागोरस प्रमेय वापरलं असतं, हे बघा, हे रॅडियस आहे, हे पण 13च असणार, हे सुद्धा 12 येणार. Both are equal. So the chord AB becomes from the AM plus BM. Both is equal to 12 plus 12, that is equal to 24 cm. असं याचं टोटल डिस्टन्स, टोटल लेंथ ऑफ द कॉर्ड AB is 24 cm. both chords are on equal distance. त्या समान अंतरावरती आहेत, म्हणजे both the chords having the length is equal. That is both length having the 24 cm. Understand this problem? असं हे प्रॉब्लेम आपल्याला असं सहजरित्या सोडवायचं आहे. हे 10साठी सुद्धा आपल्याला लागणार आहे सर्कलमध्ये, किंवा ह्या सर्कलच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला नीटपणे समजल्या पाहिजेत. असे 6.2 मधले सोपे सम्स परीक्षेमध्ये पण येतील. 2-3 सम्स आहेत, ते सम्स आपल्याला शिकायचे होते किंवा शिकायचे आहेत. तुम्ही एकदा परत सेल्फली सॉल्व करा. जरा एकदा समजलं की पुन्हा पाठ वगैरे करायची गरज नाही, तुम्ही सहज परीक्षेमध्ये सोडवू शकाल. असं असतं ते मॅथ्स सेकंड. मॅथ्स सेकंडला थोडंसं अंडरस्टँडिंग आहे, थोडंसं प्रॉपर्टीज लर्न पाहिजेत, थोडेसे गुणधर्म आपल्याला शिकायला पाहिजेत, ते एकदा दोनदा वाचायला पाहिजेत, नीटपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी बाळांनो समजणे हे काम महत्त्वाचं आहे. सर्वच कन्सेप्ट्स तुम्हाला समजाव्यात अशा भाषाशैलीमध्ये तुमच्याजवळ व्यक्त करण्याचा तुमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. चांगल्या रीतीचं सहकार्य आत्तापर्यंत करत आलात. जवळजवळ 450 लेक्चर्स आमचे आता पूर्ण झालेत 8वी 9वी 10वीचे. तुम्ही बऱ्याच लोकांनी पूर्वीचे लेक्चर्स बघितलं नसाल तर जरूर बघा. उजळणी आहे, ॲन्युअल एक्झामिनेशनची पण तयारी आपण करणार आहोत, असा तो भाग आहे. आता ज्याच्याबद्दल आपण थोडंसं नर्वस असतो ते प्रूफ्समध्ये. प्रूफ्सला हे घाबरून जायचं का, जरा नीट ठरवा. थर्ड प्रॉब्लेम बघा कसा आहे. जरा प्रूव्ह दॅट करायला सांगितले. प्रूव्ह दॅट अँगल PC इज अ बायसेक्टर ऑफ MNP. एक सर्कल आहे बघा, सर्कलबद्दल इन्फॉर्मेशन कसं दिले. सेगमेंट PM अँड PR आर कॉन्गरंट कॉर्ड्स. PM अँड PN आर कॉन्गरंट कॉर्ड्स. हे बघा, हे दोन सेगमेंट आहेत, त्याची नाव आहेत बघा PM अँड PN. बोथ आर कॉन्गरंट कॉर्ड्स, एकरूप जीवा आहेत. अँड कॉन्गरंट कॉर्ड अँड देअर सेंटर इज C. शो दॅट रे PC, हा एक रे काढूया. PC हा C इज सेंटर, PC इज रे. PC is bisector of NPN. या कोनामध्ये NPM नावाचा कोन बघा, हा आणि ह्या कोनाचा हा रे हा एक बायसेक्टर आहे हे दाखवा, असा भाग आहे. म्हणजे किरण PC हा कोन NPMचा कोन दुभाजक आहे. हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. प्रूव्ह दॅट, शो दॅट, सिद्ध करा की हे PC हे याचं काय आहे की कोन दुभाजक आहे. आता कोन दुभाजक म्हणजे काय? या कोनाचा हा किरण कोन दुभाजक आहे, म्हणजे हा कोन आणि हा कोन सारखा भाग करतो. दोन कॉन्गरंट भागमध्ये त्याचंच विभाजन करतो. हा कोन आणि हा कोन जर सारखा असेल तर ह्याला आपल्याला कोन दुभाजक म्हणता येतं. आता हे दोन कोन एकरूप दाखवायचे असतील किंवा दोन रेषाखंड एकरूप दाखवायचे असतील तर तेव्हा आपल्याला दोन ट्रायंगलची क्रिएशन तुमच्यासमोर असायला पाहिजे. हे बघा, हे आपण हे कन्स्ट्रक्शन रचना CM व CN जोडले. आता जोडल्यामुळं आपल्याकडं दोन त्रिकोण तयार झाले. पळानो त्या दोन त्रिकोणाची फक्त काय सिच्युएशन आहे बघा, आपला आन्सरपर्यंत आपण पोचतो. दोन रेषाखंडांना किंवा दोन कोनांना एकरूप दाखवण्यासाठी त्यांचे दोन त्रिकोण एकरूप असायला पाहिजेत. त्रिकोण एकरूप असणे याच्यावर आपण हे जॉमेट्री मॅथ्स सेकंड शिकतोय. त्रिकोणाची एकरूपता ठरवण्याच्या काही गोष्टी ठरलेत, फिक्स आहेत. कोणत्या ना कोणत्या तरी कसोटीमध्ये ते बसतं का, असं सोपं ऑब्झर्वेशन पाहिजे.
सिद्धता. इथं असणारे दोन त्रिकोणांचं काळजीपूर्वक निरीक्षण करूया. इन ट्रायंगल PCN व त्रिकोण PCN मध्ये इथं काही घटना आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत, त्या फक्त लिहायच्या आहेत आपल्याला. हे तिथे लागतात त्या 3 घटना, एक त्याशिवाय आपल्याला कसोटी मिळणार नाही. मग त्यांचं फोल्डिंग करायचं, ते दोन्ही सारखं होतं असं लिहायचं आणि मग हे इथंपर्यंत पोचायचं असतं. इथं काय काय समान दिसतं बघूया. हां, मी लिहितो PM इज इक्वल टू PN. हे का लिहिलं? त्या 2 जीवा एकरूप आहेत असं पक्षामध्ये दिलेलं आहे. ह्या 2 कॉर्ड्स आर कॉन्गरंट. नाऊ आवर ऑब्झर्वेशन इज दॅट PC इज कॉमन इन बोथ. सामायिक. हे बघा, हिअर इज PC अँड हिअर इज PC. PC इज इक्वल टू PC. सामायिक भुजा. हे तुमचं निरीक्षण असलं पाहिजे बाळांनो. हे 8वीमध्ये सुद्धा ह्या कसोट्याच किंवा हे झालं पाहिजे होतं. एवढं झालं की नाही बघा. ह्यामुळे हा थोडासा मॅथ्स सेकंडचा भाग थोडासा जड वाटतो आहे आपल्याला. हा सामायिक झाला. त्यानंतर हे बघा, इथं जरासं बघा, आता हा जो CM आहे हा नक्की CN एवढाच असणार. कोणतीही गोष्ट ही अंदाजे लिहिली जात नाही, त्याला काही ना काही तर कारण असलं पाहिजे. हे CM आणि हे CN दोन्ही सारखंच असणार का सांगा बघा. काय हे दोन्ही सारखं असणार, काय एकरूप असणार? कारण एकाच वर्तुळाच्या हे जे आहे ना, रेडियस जे आहेत ना, हे बघा, एकाच वर्तुळाला अनंत त्रिज्या असतात आणि सर्व त्रिज्या एकरूप असतात. सर्व जीवा नाही म्हणत मी, ऑल आर कॉन्गरंट. हे जेवढं PC इज इक्वल टू CN इज इक्वल टू CM हे सगळं सारखं असणार आहे. एकाच वर्तुळाला अनंत त्रिज्या असतात आणि सर्व त्रिज्या सारख्या असतात, म्हणूनच ते वर्तुळ असतं. एकाच वर्तुळाला अनंत त्रिज्या असतात आणि त्या सर्व त्रिज्या सारख्या असतात. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या हा भाग जेवढ्या चांगल्या रीतीने तुम्हाला समजेल तेवढ्या चांगल्या रीतीनं मॅथ्स सेकंड ही कन्सेप्ट क्लिअर होईल. मॅथ्स सेकंडमध्ये प्रूफ जास्त शिकायचं आहे. प्रूफला एखाद्या अँगलला कॉन्गरंट दाखवत असताना किंवा सेगमेंटला कॉन्गरंट दाखवत असताना आपल्याकडं पर्याय आहेत. तिथले 2 ट्रायंगल कॉन्गरंट दाखवा. ट्रायंगल कॉन्गरंट दाखवण्याची भूमिकेसाठी आपल्याला ट्रायंगलच्या कॉन्गरन्सीच्या काही टेस्ट आपल्याला माहिती होत्या. आता सांगा, म्हणजे ही आणि ही बाजू सारखी आहे, ही आणि ही बाजू सामायिक आहे, म्हणून बाळांनो 4थं वाक्य आपल्याला असं लिहिता येतं. ज्या 2 त्रिकोणांचा आपण विचार करत आहोत, ट्रायंगल PCM इज कॉन्गरंट टू द ट्रायंगल PCN. कोणती कसोटी झाली बघा, बाजू. जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी अनुक्रमे एकरूप असतात, तेव्हा ते 2 त्रिकोण बा या कसोटीनुसार एकरूप असतात. अनुक्रमे PM इज कॉन्गरंट टू द PN. दिस इज कॉन्गरंट टू धिस इज कॉमन. जेव्हा एका त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी क्रमानं एकरूप येतात, अनुक्रमे एकरूप असतात, तेव्हा ते 2 त्रिकोण नक्की बा या कसोटीनुसार एकरूप असतात. इफ द ऑल साइड्स ऑफ द ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल इज कॉन्गरंट टू द अनदर्स ऑल साइड्स, 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल रिस्पेक्टिवली, देन these 2 triangles are must be congruent by SSS टेस्ट. आता इथं पुढे असं होतं, हे 2 त्रिकोणाच्या घड्या घाला, सगळे कोण एकमेकाला तंतोतंत जुळणार. कुठले जुळणार सांगा? इतर कॉमन घटक कोणते असणार सांगा? आता हा जो कोण आहे M हा N वर जुळणार, हा जो कोण आहे तो हा ह्याच्याशी जुळणार. याच्याशी आपलं फारसं देणं घेणं नाही. आपलं देणं घेणं कशाचं आहे बघा. देअरफॉर अँगल CPM इज इक्वल टू CPN. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्गरंट ट्रायंगल, सेमीची मुलं, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्गरंट ट्रायंगल CACT. एकरूप त्रिकोणाच्या संगत कोण. जेव्हा 2 त्रिकोण एकरूप येतात तेव्हा त्याचे उरलेले सर्व घटक एकरूप असतात. 3 इथं शही झाले, 3 बाजू गेल्या, उरले ते सगळे कोण. हा कोण या कोणाला जुळणार, हा कोण ह्या कोणाला जुळणार. म्हणून बाळांनो, हा कोण आहे तो या कोणाशी जुळणार. आता तुमच्या लक्षात आलं का बघा. हा जो कोण आहे, आपण असं केलं, हा जो P कोण होता त्याचा हा कोण आणि हा कोण दोन्ही कॉन्गरंट झाला आहे. हा कोण आणि हा कोण दोन्ही कॉन्गरंट झालेत. ज्या किरणामुळं एखाद्या कोणाचे 2 समान कोणामध्ये विभाजन होतं त्याला बायसेक्टर असं म्हणतो. सो दिस इम्प्लाइज दॅट. म्हणून हा जो किरण आहे
किरण सी पी आहे तो किरण ह्या मोठ्या कोणाचा म्हणजे कोणाचा सांगा बरं, एन पी एमचा मामा आहे का? नाही. काय आहे सांगा बरं, कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक म्हणजे एखाद्या किरणामुळं त्या कोणाचे दोन समान भाग होणे. पुनश्च एकदा बघा, ह्या दोन जीवा एकरूप दिलेत, ह्या दोन जीवा एकरूप दिलेले आहेत. हा त्याचा एक रे होता. हे आणि हे आपण कन्स्ट्रक्शन केलं. कन्स्ट्रक्शन कशासाठी केलं? दोन त्रिकोण तयार व्हावेत म्हणून. हा कोण आणि हा कोण एकरूप झाला असता तरच सी पीला ह्याचा कोन दुभाजक म्हणायचं असते. जेव्हा एखाद्या किरणामुळे एखाद्या मुख्य कोणाचे दोन समान भाग होतात तेव्हा ते दोन कोन त्याला कोन दुभाजक म्हणायचं असतं. त्यामुळे हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, कोन दुभाजकापर्यंत पोचायचं होतं म्हणून आपण हे कन्स्ट्रक्शन करून घेतलो. आता दोन त्रिकोण तयार झाले. पी एम इज इक्वल टू पी एन एकरूप जीवा आहेत असं पक्षामध्ये सांगितलं आहे बाळांनो. पी सी इज इक्वल टू पी सी हे कॉमन साईड आहे. सी एम इज इक्वल टू सी एन, सी एम इज इक्वल टू सी एन रेडियस ऑफ द सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. ह्या तीन घटनांनी ह्या दोन त्रिकोणांना एकरूप होण्याची परवानगी दिली. एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी अनुक्रमे एकरूप येतात तेव्हा ते दोन त्रिकोण बाबावाय कसं नसेल एकरूप असतात. तेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप आले. आता जेव्हा दोन त्रिकोण एकरूप येतील तेव्हा त्याचे सर्व संगत घटक एकरूप असतात. तिन्ही बाजू एकरूप आहेत याचा अर्थ तिन्ही कोण एकरूप आहेत. ह्याची अशी घडी घालूया. हा कोण ह्या कोणाला जुळेल, हा कोण या कोणाला जुळेल, हा कोण या कोणाला जुळेल. फक्त एवढंच लिहिलं. सी पी एम सी पी एम इज इक्वल टू सी पी एन. ह्याचा अर्थ असा झाला हा सी पी हा त्या कोन पी एम एन पी एमचा निश्चितपणे तो कोन दुभाजक आहे. असे म्हणून सोपे सम्स आहेत. 6.2 सोपे एक्झरसाइज. पुढच्या काही ह्याच्यामध्ये पुढचाही काही रचनेचा भाग आहे तोही आपण शिकणार आहोत. सलगपणे लेक्चर अटेंड करण्यासाठी गणित मैत्री चॅनल बाळून सबस्क्राईब करा. 10वीची साठीसुद्धा सर्व पोर्शन आपण केलं आहे. तो पोर्शन तुम्हाला पुन्हा उजळणी म्हणून घेत असताना तुम्हाला स्टडी पॉईंटसाठी निश्चित उपयोग पडेल. बेस्ट ऑफ लक बाळून. अभ्यासात राहा, अभ्यास शिकत राहूया. लवकरच शाळा सुरू होतील अशी अपेक्षा बाळगूया. ओके.